तर आज जो पार्ट आपल्याला चालू करायचा आहे तो पार्टनरशिप फायनल अकाउंट. पार्टनरशिप फायनल अकाउंटचे पण आपण एक 10 पार्ट पाहणार आहोत. 10 पार्ट झाले 10. मग त्याच्यामध्ये आपण पूर्णपणे फायनल अकाउंट तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. सॉल्व्ह काही अशा पद्धतीने करायचंय की एकदा तुम्ही शिकलात की पुन्हा त्याची रिव्हिजनची वगैरे गरज पडली नाही. डायरेक्ट क्वेश्चन आला समोर की तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकता. एवढ्या इझी पद्धतीने पाहिजे. म्हणजे कोणत्याही प्रकारची क्रिटिकल जर त्यांनी ऍडजस्टमेंट टाकली, ऍडजस्टमेंट असतात आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये. सोल्युशन करायचं असेल आपल्याला तर या प्रॉब्लेम मध्ये ऍडजस्टमेंट दिलेले असतात. एक ट्रायल बॅलन्स दिलेली असते आणि खाली काही ऍडजस्टमेंट असतात, त्याच्यावरून आपल्याला फायनल अकाउंट प्रिपेअर करायचं असतं. मग हे सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला त्याच्या काही बेसिक पार्ट माहिती पाहिजे. पार्टनरशिप पहिल्यांदा काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. पार्टनर्स म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. पार्टनरशिप डीड समजून घेणं गरजेचं आहे. मग या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला समजून घेण्यासाठी पहिल्यांदा थिअरेटिकल कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. अकाउंट जरी तुमचं न्यूमेरिकल सब्जेक्ट असेल तरी तुम्हाला थिअरेटिकल पार्ट समजल्याशिवाय तुम्ही त्याला न्यूमेरिकली एक्सप्लेन करणं शक्य नाही. मग तुम्ही जी प्रॅक्टिस करतात की क्वेश्चन सॉल्व्ह करून 100 क्वेश्चन सॉल्व्ह करतात, 150 क्वेश्चन सॉल्व्ह करतात, प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करतात. पण माझं म्हणणं आहे की 100 प्रश्न सोडून प्रॅक्टिस करण्यापेक्षा समजून घेऊन 10 प्रश्न असे सोडवा की जे 100 प्रश्नांच्या बरोबर असतील. 10च प्रश्न सोडवा पण असे सोडवा की जे कशाच्या बरोबर असतील, 100 प्रश्नाच्या बरोबर असतील. मग हा पार्ट चालू करताना आपण पहिल्यांदा बेसिक पासून चालू करणार आहोत. तर याचं पार्टनरशिप इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट हा टॉपिक आपण आजच्या लेक्चरमध्ये चालू करतोय. कोणता टॉपिक चालू करतोय आपण? इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट आणि त्याचं फायनल अकाउंट पाहतोय. कशाचं? पार्टनरशिपचं. हा टॉपिक आपल्याला चालू करायचा आहे. पार्टनरशिप इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट. आता पार्टनरशिप म्हटलं तर फर्म म्हणजे काय असतं, पार्टनरशिप कशाला म्हणायचं आणि पार्टनर्स कोणाला म्हणायचं या बाबतीत आपण थोडक्यात माहिती घेऊयात. ओके. जो व्यवसाय चालू केलेला आहे, पहा मी आधी सांगत होतो बिझनेस, आपल्याला अकाउंटिंग कोणाची करायची? बिझनेसची करायची. जो व्यवसाय चालू केलेला आहे याच्यामध्ये आता एक माणूस नाही. पहिलं आपण जे बेसिक कॉन्सेप्ट पाहताना पाहिलं त्याच्यामध्ये मी एकच दाखवत होतो. आता याच्यात 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र आहेत. ए, बी आणि सी, 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र आहेत. ज्यावेळेस 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन एखादा व्यवसाय चालू करतात, त्या व्यवसायाला, त्या बिझनेसला, जे हे बिझनेस स्टार्ट करत असतात त्या बिझनेसला आपण फर्म असं म्हणतो. काय म्हणतो आपण? फर्म. ओके. पार्टनरशिप फर्म. समजलं? पार्टनरशिप फर्म. पार्टनरशिप कोणाला म्हणायचं? हे जे काही ग्रुप आहे पार्टनर्सचा, त्या पार्टनर्सच्या ग्रुपला आपल्याला काय म्हणायचंय? पार्टनरशिप. ओके. ही काय झाली? पार्टनरशिप. आता ही पार्टनरशिप झाल्यानंतर पार्टनर्स कोणाला म्हणायचं? जो इंडिव्हिज्युअल पर्सन आहे त्याच्यामधला त्याला आपण काय म्हणणार? पार्टनर. काय म्हणणार त्याला आपण? पार्टनर. ओके. हा झाला पार्टनर. हे सगळे झाले पार्टनरशिप. ओके. आणि त्यांनी जो व्यवसाय चालू केलेला आहे त्याला काय म्हणणार आपण? पार्टनरशिप फर्म. ओके. फर्म म्हणजे काय? त्यांचा बिझनेस. मग आता आपल्याला याच्यामध्ये अकाउंटिंग पार्टनरशिपची करायची, पार्टनरची करायची का फर्मची करायची? फर्मची करायची. ओके. म्हणजे कोणाची? बिझनेसची करायची. समजलं इथपर्यंत? ओके. काही प्रॉब्लेम याच्यामध्ये नाही. मग आता एक पार्ट करत आपण बेसिक पूर्णपणे बघून घेऊया. तर काय त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन दिलेलं आहे. इंट्रोडक्शन रीड केल्यानंतर तुम्हाला समजून येईल. द सोल प्रोप्रायटरशिप हॅज इट्स लिमिटेशन सच एज लिमिटेड कॅपिटल, लिमिटेड मॅनेजरियल एबिलिटी, अनलिमिटेड लायबिलिटी, नो स्टेबिलिटी, absence of specialization, etc.
सोल ट्रेडिंग कन्सर्न म्हणजे ज्या वेळेस व्यक्ती एकटा व्यवसाय चालू करत असतो. सोल ट्रेडिंग कन्सर्न म्हणजे काय? व्यक्ती ज्या वेळेस एकटा व्यवसाय चालू करत असतो त्यावेळेस, म्हणजे एकल व्यापारी संस्था असं आपण त्याला म्हणतो. वन मॅन शो. तोच एकटा असतो, त्या कंपनी त्याची पूर्णपणे बिझनेस त्याच्या स्वतःच्या मालकीचा असतो. जो काही प्रॉफिट होईल तो पूर्णपणे त्याचा असतो, जो काही लॉस होईल तो त्याला सहन करावा लागतो. मॅनेजरियल स्किल त्याच्या एकट्याच असतं. कॅपिटल तो एकटाच आणणार असतो. म्हणजे हे सगळे कमी कमी पडत होतं. पहा, जिथं 4-5 जण एकत्र येऊन बिझनेस करतील आणि जिथं एकटा बिझनेस करेल त्याच्यामध्ये फरक आहे ना. याच्यामध्ये काय फरक आहे. ओके, मग काय म्हणलं, हे सोल ट्रेडिंगचे डिमेरिट्स होते म्हणजे लिमिटेशन्स होते असं म्हणू शकतात तुम्ही. काय काय? द सोल प्रोप्रायटरशिप हॅज इट्स लिमिटेशन सच ॲज लिमिटेड कॅपिटल, लिमिटेड मॅनेजरियल स्किल, अनलिमिटेड लायबिलिटी, नो स्टेबिलिटी, absence of specialization, etc. Hence, when a business is to be set up on a scale which needs more capital and involves more risk, ज्यावेळेस व्यवसायाला जास्त भांडवलाची गरज होती आणि जास्त रिस्क होती त्यावेळेस मग पार्टनरशिप हा व्यवसाय उदयास आला. म्हणजे तिथून पार्टनरशिप करायला चालू केलं. मोर रिस्क, 2 or more persons come together to run it. मग त्याच्यामध्ये काय करायला लागले, 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन तो व्यवसाय चालू करायला लागले. ओके, दे अग्री टू शेअर द कॅपिटल, द मॅनेजमेंट, द रिस्क अँड प्रॉफिट ऑफ बिझनेस. ते अग्री झाले. कशावरती अग्री झाले? बिझनेस मध्ये जो काही प्रॉफिट होईल तो शेअर करायचा, जी काही रिस्क असेल ती शेअर करायची, जे काही काम असेल ते वाटून घ्यायचं. याच्या बाबतीत ते अग्री झाले. ओके, बिझनेस सच म्युच्युअल रिलेशनशिप बिटवीन बेस्ड ऑन अन अग्रीमेंट अमंग दिस पर्सन्स. हा जो काही म्युच्युअल अग्रीमेंट होता, म्युच्युअल म्हणजे एकमेकांना समजून घेणे, एकमेकांमध्ये अंडरस्टँडिंग असणे. हा जो काही म्युच्युअल अग्रीमेंट होता, हे जे काही एकत्र येऊन व्यवसाय करायचा, एकत्र येऊन काम करायचं, एकत्र येऊन रिस्क घ्यायची, ह्या सगळ्या रिलेशनला म्युच्युअल रिलेशन म्हणतो. या सगळ्या गोष्टीला आपण कोणतं रिलेशन म्हणतो? म्युच्युअल रिलेशन. आणि हे जे म्युच्युअल रिलेशन आहे माणसांमधलं, या म्युच्युअल रिलेशनला आपण पार्टनरशिप असं म्हणतो. 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र आले नाही तर त्यालाच आपण काय म्हणतो? पार्टनरशिप म्हणतो. ओके, termed as partnership. The person who have entered into the partnership are individually known as partners. जे सगळे होते त्यांना काय म्हणलं आपण? पार्टनरशिप. इंडिव्हिज्युअली त्यांना काय म्हणायचं? एकट्याला काय म्हणायचं? पार्टनर. ओके, अँड कलेक्टिव्हली ऍज अ फर्म. कलेक्टिव्हली म्हणजे सगळंच त्यांनी जे कलेक्टिव्हली आहेत याला आपण काय म्हणणार? फर्म. तो व्यवसाय जो चालू केलेला आहे त्यांनी त्याला काय म्हणणार आपण? फर्म म्हणणार. ओके, पुढे मिनिंग अँड डेफिनेशन ऑफ पार्टनरशिप. पार्टनरशिपची डेफिनेशन पार्टनरशिप ऍक्ट 1932 च्या नुसार देण्यात आलेली आहे. ओके, अकॉर्डिंग टू इथं लक्ष. अकॉर्डिंग म्हणजे च्या मते. अकॉर्डिंग टू पार्टनरशिप ऍक्ट 1932 सेक्शन 4 याच्यानुसार पार्टनरशिपची डेफिनेशन आपल्याला देण्यात आलेली आहे. कशानुसार? पार्टनरशिप ऍक्ट 1932. कधीचा कायदा होता पार्टनरशिपचा? 1932. आणि सेक्शन कोणत्या अंडर डेफिनेशन देण्यात आलेली आहे आपल्याला? 4 च्या अंडर डेफिनेशन देण्यात आलेली आहे. डेफिनेशन आता कोणत्या प्रकारे दिलेली ती पहा. इट इज द रिलेशन बिटवीन पर्सन्स. इट इज द रिलेशन बिटवीन पर्सन It is the relation between persons who have agreed to share the profits, who have agreed to share profits. आता प्रॉफिट पहा, इथपर्यंत डेफिनेशन पाहिजे. जशी आपण मल्टिप्लिकची पाहिली तशीच याची पण पाहिजे. काय पाहिलं? इट इज द रिलेशन बिटवीन पर्सन. हा एक पार्ट झाला. पार्टनरशिप म्हणजे काय? असं जे की रिलेशन असं माणसांमध्ये, व्यक्तींमधलं रिलेशन, हु हॅव अग्रीड टू शेअर प्रॉफिट,
ज्यांनी ऍग्री केले प्रॉफिट शेअर करायचा. आता मग काय झालं, तुम्ही सगळेजण एकत्र आलेत, म्हणले शाहू कॉलेज किंवा बसवेश्वर कॉलेज, आपण कॉलेज करत करत आपण काय करूयात, बिझनेस करूयात. 4-5 जण एकत्र मिळून बिझनेस करूयात. मग हा बिझनेस करण्यासाठी तुम्ही 4 जणांचा ग्रुप केला. छान ग्रुप झाला. कॉलेजमध्ये गेलात. कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुम्ही काय म्हणलात की आता आपला ग्रुप झालाय, आपण प्रॉफिट वाटून घ्यायचा. काय वाटून घ्यायचा? प्रॉफिट वाटून घ्यायचा. मग जो काही प्रॉफिट दुसऱ्याच्या व्यवसायातला होईल त्याला दगड दाखवून नाहीतर काहीतरी करून धमकी देऊन ती प्रॉफिट वाटून घ्यायचा का स्वतः बिझनेस करून प्रॉफिट वाटून घ्यायचा? स्वतः बिझनेस करून प्रॉफिट वाटून घ्यावं लागेल ना. तुम्ही पार्टनरशिप चालू केली, काय करायचं तर दगडी घ्यायचे, दुसऱ्याचे डोके फोडायचे, त्याच्याकडून पैसे काढून घ्यायचे. चालेल का ही अशी पार्टनरशिप? नाही चालणार. पण तुम्हाला सगळं माहिती आहे, परंतु का याचं उत्तर माहिती नाही. अशा पार्टनरशिपला मान्यता आहे का? नाही. तुम्ही प्रॉफिट शेअर करा अशा प्रकारची. इट इज द रिलेशन बिटवीन पर्सन्स. रिलेशन होते ना 4 जण एकत्र येताना. इट इज द रिलेशन बिटवीन पर्सन्स. 4 जण एकत्र येताना रिलेशन होते. कॉलेजमध्ये 4 जण एकत्र आलात, तुम्ही रिलेशन आहेत. पार्टनरचं रिलेशन तयार झालं. वी हॅव अग्रीड टू शेअर प्रॉफिट्स. प्रॉफिट वाटून घेतला पाहिजे. मग पुढे हे पण सांगणं गरजेचं आहे ना, कोणाचा, स्वतःचा का दुसऱ्याचा ते. मग काय म्हणलं पुढे पहा त्याच्यामध्ये डेफिनेशन मध्ये, प्रॉफिट्स ऑफ अ बिझनेस. पुढे काय म्हणले? ऑफ अ बिझनेस. ओके. बिझनेसचाच प्रॉफिट वाटून घ्यायचा ना, म्हणजे आता पोरांना पकडायचं नाही. बाहेर जे काही असतील दुकानदार वगैरे त्यांच्या काचा बिचा फोडायच्या आणि नाही दिले पैसे तर पैसे दे म्हणायचं. असं चालेल का? नाही चालणार. का नाही चालणार? कारण तुम्हाला इथपर्यंत डेफिनेशन कळली. इट इज द रिलेशन बिटवीन पर्सन्स. रिलेशन असले पाहिजेत पर्सन्स मध्ये. हू हॅव अग्रीड टू शेअर प्रॉफिट. त्यांनी प्रॉफिट वाटून घेतला पाहिजे. कोणाचा? बिझनेसचा. आता हा बिझनेस कोणाचा पाहिजे? त्या 4 जणांचाच पाहिजे ना. म्हणून पुढे काय म्हटलंय पहा या डेफिनेशन मध्ये, अ बिझनेस कॅरीड ऑन बाय ऑल. कॅरीड ऑन बाय ऑल or any of them acting for all. इथं संपले डेफिनेशन. आता मग तुम्हाला कळेल. 4 जण एकत्र झालो आपण कॉलेजमधले. प्रॉफिट वाटून घ्यायचंय. आपण ठरवलंय काय वाटून घ्यायचंय? प्रॉफिट वाटून घ्यायचंय. प्रॉफिट वाटून घ्यायचंय, परंतु कोणाचा? व्यवसायाचा. व्यवसाय कोणाचा? त्या 4 जणांनी चालवला पाहिजे किंवा 4 जणांच्या वतीने कोणीही जरी चालवलेला असेल तरी. आता सपोज एखादा ऍक्टिव्ह असेल, 4 जणांमधला काय म्हणला, तुम्ही 3 नाही आलात तरी चालते, पूर्णपणे व्यवसाय माझा मी चालवेल, पूर्णपणे व्यवसाय माझा मी चालवेल. त्या केसमध्ये तो व्यवसाय त्यांचाच झाला, त्याचा प्रॉफिट वाटून घेतला पाहिजे. समजली इथपर्यंत डेफिनेशन? डेफिनेशन काय पाहिली परत एकदा पाहूयात आपण. इट इज द रिलेशन बिटवीन पर्सन हू हॅव अग्रीड टू शेअर प्रॉफिट्स ऑफ अ बिझनेस कॅरीड ऑन बाय ऑल और एनी ऑफ देम ऍक्टिंग फॉर ऑल. ओके. म्हणजे याचा मराठी अर्थ जर पाहायला गेलं, अशा प्रकारचं नातं माणसांमधलं ज्यांनी आधीच निश्चित केलं प्रॉफिट वाटून घेण्याचं, त्यांच्याच व्यवसायाचं, जो त्यांनीच किंवा त्यांच्या वतीने कोणीही एकाने चालवलेला असेल, असा त्याचा अर्थ. सोप्यात सोप्या इंग्लिश मध्ये, इट इज द रिलेशन बिटवीन पर्सन्स हू हॅव अग्रीड टू शेअर प्रॉफिट्स ऑफ अ बिझनेस कॅरीड ऑन बाय ऑल और एनी ऑफ देम ऍक्टिंग फॉर ऑल. ओके. समजलं काय डेफिनेशन आहे? इट इज द रिलेशन बिटवीन पर्सन्स हू हॅव अग्रीड टू शेअर ऑफ प्रॉफिट ऑफ बिझनेस कॅरीड ऑन बाय ऑल और एनी ऑफ देम ऍक्टिंग फॉर ऑल, किंवा कोणी त्यांच्या वतीने काम केलं असेल तर. ही होती डेफिनेशन कोणाची? पार्टनरशिपची. कोणाची डेफिनेशन होती? पार्टनरशिपची. आता याचे वैशिष्ट्य पाहिजे. याचे काय पाहिजे? वैशिष्ट्य म्हणजेच याचे फीचर्स आपल्याला पाहिजे. फीचर्स समजून घेऊया आता. ओके. फीचर्स. सगळ्यात पहिलं फीचर आहे अग्रीमेंट. आता डेफिनेशन मधले सगळे फीचर्स आहेत बरं. सगळ्यात पहिलं फीचर काय? अग्रीमेंट. पहा, इट इज द रिलेशन बिटवीन पर्सन्स हू हॅव अग्री. काय झाले पाहिजेत? अग्री झाले पाहिजेत, म्हणजे मान्यता असली पाहिजे, त्यांनी होकार दिला पाहिजे. पहा, कोणासोबतही व्यवसाय चालू केला जाऊ शकतो का? केला जाऊ शकतो. परंतु आता मला एक व्यवसाय करायचा आहे,
जो माझ्या डोक्यात आहे. मग आपण सगळेजण मिळून करूयात म्हटलं तर आपण सगळेजण व्यवसाय करताना मला तो व्यवसाय माझ्या डोक्यात आहे तो तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. तुम्हाला तो समजून सांगणंही गरजेचं आहे तेवढाच. तुम्हाला समजून सांगितल्यानंतर तुम्ही त्याच्यावर विचार करणार. तो विचार केल्यानंतर मग निर्णय घेणार. मग तुम्ही प्रश्न विचारणार मला भांडवल किती आणावं लागेल. मग आपण वाटून घेणार भांडवल प्रत्येकाने एवढं एवढं आणावं लागेल. पुन्हा तुम्ही प्रश्न विचारणार भांडवल झालं गोळा केलं आपण फायदा झाल्यानंतर मला किती घ्यावं लागणार. तोटा झाल्यानंतर मला किती घ्यावं लागेल. ह्या व्यवसायाचं मॅनेजमेंट कोणाच्या हातामध्ये असेल. हा व्यवसायाच्या वस्तू विकण्याचा अधिकार कोणाकडे असेल. पैसे घेण्याचा अधिकार कोणाकडे असेल. हे सगळं तुम्ही त्याच्यामध्ये विचार करताल ना. मग हा जो काही विचार आहे याचे जे काही उत्तर तुम्ही सुरुवातीला शोधणार आहात याच गोष्टीला तुम्ही काय म्हणता ऍग्रीमेंट. हा विचार बोलल्याशिवाय मग हा ऍग्रीमेंट दोन प्रकारचा असू शकतो. एक तर बोलला पाहिजे बोललात तरी ऍग्रीमेंट होऊ शकतो आणि दुसरी गोष्ट लिहून काढला. काय केलं लिहून काढत नाही भविष्यामध्ये विश्वास नाही माझा 100च्या बॉन्डवर आपण लिहून काढूयात परत तुम्ही बांधायला उठले तर एखाद्यावर तुमचा विश्वास नाही. ग्रुपमध्ये एखादा असतोच ना तुमचं चहा प्यायला चला म्हणलं तर त्याच्याकडे पैसे असतील तर ते खिशात खाली घालून ठेवतं माझ्याकडे पैसेच नाही म्हणतं का ते चाबरं असतं म्हणजे लय चेंगट असतं ते एखादं. मग तुम्ही काय म्हणतात हे चाबर हे चाबरापणा करते बरं पैसे दरवेळेस आपल्याला द्यायला लावते. पैसे असून देत नाही ते तुम्हाला माहिती असतं हे लय चिंगुटपणा करतं आपल्या ग्रुपमध्ये. मग तुम्ही पुढच्या वेळेस काय म्हणतात ह्याला टाळायचा विचार करता. तुम्ही गपचूप गेलात तर ती मागून येतं. ती तुम्हाला सोडत नाही. तुम्ही गपचूप गेलात तरी मागून येतं. एखादा तरी ग्रुपमध्ये असा माणूस असतोच. जर लिहायचा असेल तर तुम्ही स्पेसिफिकली त्याचं नाव लिहा कमेंटमध्ये. आपल्या युट्यूब चॅनलवर टाकला व्हिडिओ की त्या कमेंट बॉक्समध्ये नाव द्या कोण असं करतो तुमच्या ग्रुपमधला मेंबर. ओके आता ही झाला प्रश्न इथपर्यंत. मग अशीच पुढे भांडणं होऊ नयेत म्हणून आता काय होतं काही वेळेस तुम्ही म्हणतात TTMM. तुम्हाला माहिती चांगल्या प्रकारे TTMM कन्सेप्ट माहिती का नाही माहिती. तुम्ही पार्टीला वगैरे जात असताल. आता तुम्ही आत्ता कॉलेजला आलात ना शाळेतून आत्ता कॉलेजला आलात त्यामुळे तुमचं अजून ऑफलाईन चालू झालं नाही. कॉलेजचं अजून तुम्हाला वारं लागलं नाही. कॉलेजचं वारं लागलं की मग तुम्हाला TTMM कळतं. TTMM काय असतं मुलं मिळून तुम्ही कुठेतरी नाश्त्यासाठी किंवा मूवीजसाठी किंवा कुठेतरी फिरायला जात असतात. मग तिथं गेल्यानंतरचा जो काही खर्च आहे तो खर्च कोण करणार तर तू तेरा मैं मेरा हे झालं TTMM. तू तेरा मैं मेरा. ओके म्हणजे तुझं तू बघायचं माझं मी बघणार. आता एखादा तरी त्याच्यामध्ये निघतो नाही तरी आणलेच नाहीत पैसे मला वाटलं ही देणार आहे म्हणून मी आलो. ओके मग बळवून सगळ्यांकडून कॉन्ट्री काढून त्याचं बिल भरण्यात सगळ्यांच्या ग्रुप मार्फत भरण्यात येतं. ओके अशा प्रकारचं असतं. म्हणून ही कंडिशन आधीच टाकली जाते. काय आपण पार्टीला चाललोय स्पेशली त्याच्याकडे बघून म्हणतो एक ग्रुप म्हटला बघून आपण पार्टीला चाललोय पण TTMM नी चाललोय. परत बिल कोणी देणार नाही तर ज्याची त्याचं बिल द्यायचं. म्हणजे हा पहिल्यांदा जो काही तुम्ही ठरवताय हा जो काही ठराव पास करताय याला तुम्ही काय म्हणता ऍग्रीमेंट. काय म्हणता ऍग्रीमेंट. व्यवसायाचं नाव काय असेल व्यवसायाचं खातं कोणत्या बँकेत काढायचं व्यवसायामध्ये फायदा झाला तर तो किती वाटून घ्यायचा व्यवसायामध्ये भांडवल किती आणायचं ह्या सगळ्या गोष्टी याच्यात विचारात घेतल्या जातात. आता एखाद्याचा शब्द असेल एखादा मित्र म्हणतो ना उद्याच देतो तुला आज 100 रुपये दे तुला कधी देतो उद्या देतो. तो म्हटला होता परंतु उद्या पैसेच देत नाही. तू काय आम्ही म्हटलं पण तुला कधी देतो उद्या. अजून उद्या तर येऊ देतो आजच पैसे मागायला लागले. उद्या गेला की तो अजून काय म्हणतो उद्याच म्हणतो तुम्हाला त्या प्रकारचे. ओके म्हणजे उद्या काय त्याचा उलट नाही. जसं तुमचा अभ्यासाच्या बाबतीत असतं तुम्ही खूप सिरियस होतात अभ्यासाच्या बाबतीत. एखाद्या वेळेस तुम्हाला असं लेक्चर वगैरे दिलं मस्तपैकी समोर एखाद्या स्टेजवर बसून एखादा मोठा शिक्षक आला त्याने जर भाषण दिलं मुलांनो जिद्द मेहनत चिकाटी याच्याशिवाय आयुष्यामध्ये पर्याय नाही. जोपर्यंत तुम्ही कष्ट करणार नाही जोपर्यंत तुम्ही सातत्यता तुमच्या अभ्यासामध्ये ठेवणार नाही तोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची गोष्ट कोणत्याही प्रकारचं यश तुम्हाला प्राप्त होणार नाही. म्हणून यश जर प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला जिद्द मेहनत अभ्यास करावा लागेल. रोज सकाळी पहाटे उठावं लागेल. तुम्हाला अभ्यासाला बसावं लागेल. तुम्ही तिथं तुमच्या अंगावर काटा उभा राहतो. आपण उद्यापासून बसणार. उद्यापासून आपण अभ्यासला करणार. आपण आता अभ्यासाला लागणार. आपल्याला बी असं बनायचंय. मग उद्या सकाळी झोपीत तुम्ही हातुरणातच असतात. हातुरणातलं पांघरून फक्त तोंडावरचं खाली उघडलं. उद्या कोणता वार आहे बुधवार. येत्या सोमवारपासून करू की काय होते त्याला घेतलं परत तोंडावर. तुमचा सोमवार काय उजळत नाही तुम्ही काय अभ्यासाला लागत नाही. कोणतीही गोष्ट सोमवारच्या मुहूर्तावर ढकलली जाते. कॉलेज लाईफ शाळेची लाईफ
येत्या सोमवारपासून आपण आता अभ्यासाला चालू करायचं. काय असतं सोमवारमध्ये पोरांचं काय माहिती? प्रत्येकाने मनाला प्रश्न विचारा. सोमवारी आता अभ्यासाला लागायचं, रविवारी धिंगाणा घालून सोमवारी सकाळ सकाळपासून अभ्यासाला चालू करू. मग सोमवारी संध्याकाळी जरी विचार केला तुम्ही तरी म्हणतात येत्या सोमवारपासून, आतापासून नाही. तर कोणती गोष्ट अभ्यास वगैरे करायची असेल तर जेव्हा मिळत, कबीर म्हणतात ना, कल करे सो आज कर, आज करे सो अब. या गोष्टीला फॉलो कराय, आयुष्यामध्ये यश आहे तुम्हाला. जिद्द, चिकाटी, मेहनत हे शब्द ऐकायला भारी वाटतात. ज्यावेळेस प्रत्यक्ष आपल्या आयुष्यात येतात त्यावेळेस ते आपल्याला कळत नाही जिद्द म्हणजे, चिकाटी म्हणजे काय. तर हे कशा असतात गोष्टी? ज्यावेळेस तुमचा अभ्यास असतो, तुम्ही तुमचं राहणं, तुमचं खाणं, तुमचा अभ्यास, तुम्हाला सूर्य कधी उगवतो कधी मावळतो हे सुद्धा कळायला नाही पाहिजे. याला म्हणतात जिद्द, चिकाटी, मेहनत. बाहेर काय घडतंय काय नाही याच्याकडे लक्षच नसतं. गणपती आला देणं घेणं नाही, दिवाळी आलं देणं घेणं नाही, दसरा आला देणं घेणं नाही. माझ्या 12वीच्या परीक्षेत मला 12वीच्या परीक्षेसाठी अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर मला सीए ची तयारी करायची, CS ची तयारी करायची, CFA ची तयारी करायची, CPA ची तयारी करायची. त्याचे पुस्तक मी आत्तापासून वाचणार. मला तो आत्ता पार्ट कम्प्लीट करायचा आहे. एक पेज जर मी दिवसाला रीड केलं तर ते पूर्णपणे माझ्या माइंडमध्ये राहिलं पाहिजे, मी ते लक्षात आणलं पाहिजे. मी रस्त्याने चालताना जर फ्री असेल तर त्या वेळेमध्ये माझ्याकडे काही पॉइंट्स असे असले पाहिजेत की ज्याला मी रीड करेन, जे माझ्या मेमरीमध्ये राहील. पण इथं ठेवणं सगळ्यात महत्वाचं काम आहे. मी एक वेळ सांगत असतो, पुस्तकामध्ये वह्यामध्ये नाही लिहिलं नोट्स तरी नका लिहू, परंतु इथं आधी लिहून घ्या. कारण परीक्षेला हे घेऊन जायचे, ते नाही, ते घेऊन गेल्यावर कॉपी म्हणते. ह्याच्यातलंच तुम्हाला तिथं उतरायचं, म्हणून आधी कुठं ठेवा, इथं ठेवा. ओके. ऍग्रीमेंट 2 प्रकारचा असतो. एक बोलण्यातून केला जाऊ शकतो किंवा एक लेखी केला जाऊ शकतो. मग जे 2 ऍग्रीमेंट आहेत, ऍग्रीमेंटचे प्रकार किती? 2. एक ओरल आणि दुसरा रिटन. दुसरा कोणता? रिटन. ओके. जो रिटन ऍग्रीमेंट असतो ना, लिहिलेला ऍग्रीमेंट, तो कधी पण चांगलाच असणार. परत नंतर शब्द फिरू शकतो का एखादा? शब्द फिरवतो का एखादा? आता तुमच्या घरामध्ये तुम्ही दोघं भाऊ बहीण असतात तर तुमच्यात काहीतरी बोलणं होतं, असं गोष्टीचं बोलणं होतं की जे आई वडिलांना माहिती नसतं. मग तुमच्या दोघांचं खटकलं, काहीतरी खटकलं तर तुमची सांगू. आता हे लिहिलेलं असतं का? नसतं. मग ह्यांनी सांगितलं की आपण लगेच पुसून मोकळे, आई खोटं बोलते ती, त्याला दिलं नाही म्हणून काही बी सांगायला लागले, चाड्या लावते ती काम. तुमचं फायनल आन्सर त्याच्यावरच झालं. आता त्याच्याकडे जर लिखित पुरावा असता तर, सपोज तुम्ही मूवीजला जाऊन आलात, त्याने सांगितलं की मम्मी हा मूवीजला गेलता, तुम्ही नाही म्हणलात, पण त्याच्याकडे तिकीट होतं, या बघ मम्मी ह्याच्या खिशात तिकीट निघाले, पुरावा झाला ना ती. मग मम्मी ऐका, नाही नाही मम्मी ती खोटं बोलते, तरी तुम्ही चाबरेच, मम्मी ती मित्र गेला त्याने खिशात टाकला असेल माझ्या. तुम्ही पार चुना लावून मोकळ्या बघा आई बाबाला. ओके, असं नाही करायचं. अभ्यास तुमच्यासाठी. अग्रीमेंट किती प्रकारचे? 2. एक ओरल आणि दुसरा रिटन. जो रिटन अग्रीमेंट असतो त्यालाच आपण पार्टनरशिप डीड म्हणतो. रिटन अग्रीमेंटलाच आपण काय म्हणतो? पार्टनरशिप डीड किंवा आर्टिकल्स ऑफ पार्टनरशिप, किंवा काय म्हणतो त्याला? आर्टिकल्स ऑफ पार्टनरशिप असं म्हणतो. ओके, समजलं. हा पहिला फीचर होता अग्रीमेंट. ओके. दुसरं फीचर याचं जे दिलेलं आहे, नंबर ऑफ पार्टनर्स, म्हणजे याला तुम्ही म्हणू शकता मेंबर्स किंवा मेंबरशिप. किती मेंबर्स असतील तर नंबर ऑफ पार्टनर्स म्हणजे मेंबर्स, तर तुम्हाला जे बुक मध्ये दिले तेच घेऊयात. ओके, नंबर ऑफ पार्टनर्स. आता कमीत कमी 2 व्यक्ती असणं गरजेचं आहे याच्यात. मिनिमम किती पर्सन्स असणं गरजेचं आहे? 2. आता मी म्हणलं माझं लग्न आहे उद्या, झालेलं आहे, पण जर म्हणलं तर समजा, ओके, मी म्हटलं माझं लग्न आहे उद्या, लग्नाला या, तुम्ही आले, सगळे आले, बघताय समोर मंडप वगैरे चांगलं स्टेज वगैरे मारलेलं आहे, समोर 2 पाट टाकलेले आहे, एका पाटावर मी दिसतोय, दुसऱ्या पाटावर कोणच दिसत नाही. तुम्ही म्हटले सर पार्टनर कुठे आहेत तुमचे? ही काय इथे? कुठे तर आम्हाला दिसणार, ही काय इथे मला दिसत आहे, हाय कर त्यांना, तिने हाय म्हणते, तू बाय म्हण. सरकार डोक्यावर बिक्यावर पडले का काय बाबा, भूत घेत का, सोबत लग्न ठरवलं का काय सांगायचं म्हणताल का? नाही म्हणणार पुढे. कारण पार्टनर साठी किती पाहिजेत? 2. किती माणसं पाहिजेत? कमीत कमी 2.
लाईफ पार्टनरसाठी पण 2 लागतात ना, एक आपण दुसरं एक असलं पाहिजे. लग्न एकट्याच लावलं जातं का? नाही, दोघांचं लावलं जातं, बरोबर का नाही? ओके. तसं पार्टनरशिप मध्ये कमीत कमी किती पार्टनर पाहिजे? तर 2. आता समजलं, लग्न लक्षात ठेवायचं. कमीत कमी किती जण असतात? 2. जास्तीत जास्त आता त्याच्या हाऊसवर आहे, 1 सोबत करेल, 2 सोबत करेल, 3 सोबत करेल, 4 सोबत करेल, नाही तर कृष्ण होईल. सांगता येतं का? अनलिमिटेड तर याला लिमिटेड. ती अनलिमिटेड कोणाला? पब्लिक कंपनीला. कृष्ण कोण होता? पब्लिक कंपनी. अनलिमिटेड मेंबर्स, मिनिमम 7, मॅक्झिमम अनलिमिटेड. पण पार्टनरशिप मध्ये मिनिमम पण आहे आणि मॅक्झिमम पण सांगितलंय. तुझी रिस्क जेवढी तेवढंच तू कर, जास्त मोठं पाऊल उचलू नको. ती कृष्ण होता, ती तेवढ्यांवर लक्ष ठेवू शकत होता. तो आधी एकाला सांभाळ, मग दुसऱ्याचा विचार कर. 2 सांभाळला तर मग तिसऱ्याचा विचार कर. आताच लय मोठ्या उड्या आणू नको. ओके. नंबर ऑफ पार्टनर, मिनिमम 2 पार्टनर्स आर नीडेड टू स्टार्ट पार्टनरशिप फर्म अँड मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टनर्स आर 50 अकॉर्डिंग टू पार्टनरशिप ऍक्ट, सॉरी कंपनीज ऍक्ट 2013. मॅक्झिमम 50 मेंबर्स. आता अगोदर जे होतं ना ते 20 मेंबर होते. अगोदर किती होते? 20. नॉन बँकिंग साठी, म्हणजे दुसरा कोणताही व्यवसाय चालू करायचा असेल, बँकेचा व्यवसाय सोडून, म्हणजे फायनान्स वगैरे असले व्यवसाय सोडून बाकीचे व्यवसाय करायचे असतील तर पहिले तर सांगतो तुम्हाला किती मेंबर्स होते? 20. आणि बँकिंगची जर ऍक्टिव्हिटी करायची असेल, फायनान्शियल ऍक्टिव्हिटीसाठी 10 मेंबर, 10 पार्टनर मॅक्झिमम होते. मग आता 20 मेंबर्स हे जे लिमिट सांगितले हे पार्टनरशिप ऍक्टने सांगितले. कोणी सांगितले? पार्टनरशिप ऍक्ट. आणि हे जे 50 मेंबरचं लिमिट दिले ते कंपनीज ऍक्ट 2013, कंपनीज ऍक्ट 2013 ने दिलेलं लिमिट आहे. किती मेंबर्सचं? 50 मेंबर्स. ओके. सिलेबस बदलल्यामुळे त्यांनी तुम्हाला त्याच्यामध्ये अमेंडमेंट करून दिलेली आहे. आता दुसरी गोष्ट समजली इथपर्यंत? मिनिमम मेंबर्स किती? 2. मॅक्झिमम किती? 50. ओके. 50 पण कोणानुसार? कंपनीज ऍक्ट 2013, अमेंडमेंट 2014. अमेंडमेंट म्हणजे काय? तर बदल करणे, त्याच्यात बदल करणे. ओके. त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिली असेल तर त्याला बदल केला जातो, पुन्हा ठराव वगैरे पास केला जातो. तर त्या प्रकारचं अमेंडमेंट 2014 झाली याची. कंपनीज ऍक्ट 2013चा मॅक्झिमम मेंबर्स किती? 50. आणि पार्टनरशिप ऍक्ट नुसार मॅक्झिमम नंबर किती होते? 20 नॉन बँकिंग साठी, आणि बँकिंग साठी 10. माहितीये ना? समजलं नाही? डोक्यात चाललंय ना? का मी चाललोय डोक्यात? मी चाललोय डोक्यात नाही, शिकवलेलं चाललंय. पुढे जो पार्ट दिलेला आहे तिसरं फीचर, लॉफुल बिझनेस. आता जसं की मुलं एकत्र आले, मुलं म्हणले आपण पार्टनरशिप करायची, 5 जण एकत्र आले, काय पार्टनरशिप करायची, व्यवसाय काय करायचा, तर सगळं ठरलं त्यांचं, तेच बिझनेस करणार. मग काय करायचं? एखाद्याला पकडायचं, मारायचं, त्याचे पैसे काढून घ्यायचे. आता हे कॉलेजमध्ये चालू करणार होते. मग याचं प्रपोजल घेऊन ते प्राचार्यांकडे गेले. प्राचार्य सरांना म्हणले, सर आम्ही कॉमर्सचे स्टुडंट आहोत, आम्ही 12वी कॉमर्समध्ये आता शिकत आहोत आणि आम्हाला व्यवसाय चालू करायचा. प्राचार्यांनी कौतुकाची थाप टाकली. वा बाळांनो, खूप छान, सुंदर कल्पना तुमच्या मनामध्ये आलेली आहे आणि त्याच्यासाठी लागणारं पूर्णपणे जी काही मदत असेल ती मी तुम्हाला करेन. काय व्यवसाय करणार? काय नाही सर, लोक पकडायचे, बेदम हाणायचे, पैसे काढून घ्यायचे, हा व्यवसाय आहे आमचा. प्राचार्य परमिशन देतील का नाही देणार? देतील का नाही देणार? नाही देणार. मग दुसरा व्यवसाय, दुसऱ्याने सांगितलं, हे नाही रे, असला बिझनेस असतो, नाही सर, मग दुसरा बिझनेस प्लॅन असतो. दुसऱ्याने सांगितलं, सर मग तसा व्यवसाय चालत नसेल तर महाराज बिरत काय नाही, बॅगा गायब करून आम्ही पोरांच्या बॅगाच गायब करून भंगारात विकू, त्याच्यातून जे काही प्रॉफिट होईल ते आम्ही 5 जण वाटून घेऊ. प्राचार्य याला परमिशन देतील का? नाही देणार. मग तिसरं म्हणलं, सर मग जर पोरांच्या बॅगा नको तर मग कॉलेजचं जेवढं काय लोखंड असेल तेवढं विकून पैसे कमवतो, ती विकून आम्ही मग व्यवसाय करतो. प्राचार्यांनी लावलं डोक्याला, अरे पोरं काय म्हणायला लागलेत, काय नाही, ह्या व्यवसायाला परमिशन देतील का प्राचार्य? नाही. मग चौथं होतं, चौथ्याने विचार केला, म्हणलं सर जिंदगी मी कुछ तो बडा करना है अपने को,
हे चिल्लर चालर चाळीच करायचे नाही. मग अपना सपना मनी मनी काय करायचे काय ते तर सांग. चरस, गांजा, ड्रग्स असं आपल्या कॉलेजमध्ये चालू केलं तर डिमांड लय वाढेल. प्राचार्याने पहिल्यांदा उठल्या उठल्या म्हणला 5वं पोर म्हणलं सर थांबा हे उगा येडे आहेत पूर्णपणे. मी बिझनेस पाहणार आहेत. 5वं पोरग जरा हुशार होतं. 5व्या पोराला माहिती होतं अपोज टू पब्लिक पॉलिसी. हे सगळे रूल कसे आहेत? अपोज टू पब्लिक पॉलिसी. पब्लिकला त्रास देणारे रूल आहेत आणि जे व्यवसाय पब्लिकला त्रास देतात त्या व्यवसायाला गव्हर्नमेंट परमिशन देत नाही. पब्लिकला त्रास होणाऱ्या व्यवसायाला गव्हर्नमेंट परमिशन देत नाही. कायद्याला विरोध करून जर एखादा व्यवसाय चालू करत असताल तर गव्हर्नमेंट परमिशन देत नाही. मग हे 5व्याला माहिती होतं सर माझं सगळ्यात आम्ही 5 जण मिळून अशा प्रकारचा बिझनेस करणार आहोत. इतक्या वेळ जे काही झालं ते तुम्ही तुमच्या डोक्यातलं काढून टाका. हे असे व्यवसाय जर करायचे असतील तर मी तरी यांची साथ देणार नाही. मी तुमच्याकडे परमिशन मागायला कसं येईल? तुम्ही असं कसा विचार करू शकतात आमच्याबद्दल? हे चेष्टा करत होते पोरं. मग प्राचार्याने त्याला 5व्याला विचारलं की बाबा रे काय व्यवसाय करणार आहेस तू? मग तो मुलगा म्हणला सर आमचं असं चाललंय की कॉलेजचे मॅक्झिमम स्टुडंट झेरॉक्ससाठी बाहेर जात आहेत. तर मग आम्ही काय करतो कॉलेजच्या गेटवरतीच एक झेरॉक्स मशीन आणि एक छोटंसं दुकान घेतो आणि त्याच्यामध्ये आम्ही झेरॉक्सचा व्यवसाय चालू करतो. तिथं स्टेशनरीचं मटेरियल असेल, झेरॉक्स असतील, बुक्स असतील किंवा आपल्या मुलांना लागणारं अजून काही साहित्य असेल ते आम्ही त्या दुकानामध्ये ठेवू. आता परमिशन देतील का नाही देणार? आता परमिशन देणार का नाही देणार? का देणार? व्यवसाय चांगला आहे का वाईट आहे? चांगला आहे ना. मग हेच बघितलं जातं. पार्टनरशिप जर चालू करायची असेल तर पार्टनरशिप डीड मध्ये तुम्ही लिहिलेला असतो उद्देश कोणता व्यवसाय करायचा आहे तुम्हाला. मग ते आधी तपासलं जातं. व्यवसाय चांगला आहे का म्हणजे लीगल आहे का मग त्याला परमिशन देते. मग तुम्ही कॉलेजमध्ये कोणता व्यवसाय चालू करू शकतात विच इज परमिटेड बाय प्रिन्सिपल. जो प्रिन्सिपलने तुम्हाला काय केलेला आहे? परमिट केलेला आहे म्हणजे त्याची परवानगी दिलेली आहे. आता कॉलेजमध्ये व्यवसाय करायचा का आपल्याला? नाही. पार्टनरशिपचा व्यवसाय कुठं करायचा आहे? आपल्याला बाहेर करायचा आहे. म्हणजे भारतामध्ये करायचं किंवा महाराष्ट्रामध्ये करायचं आहे आपल्याला. ओके कुठं करायचं आहे? महाराष्ट्रामध्ये करायचं आहे. तर मग महाराष्ट्राचा विचार करून तुम्हाला चालावं लागेल. मग तुम्ही महाराष्ट्रामध्ये व्यवसाय टाकताना पाहावं लागेल त्याला कायद्याने परमिशन आहे का नाही. ज्या बिझनेसला परमिशन असेल, लॉफुल परमिशन असेल तोच बिझनेस तुम्ही चालू करू शकता. which is permitted by law is known as lawful business. The businesses which is permitted by law. law ला ज्यांनी परमिशन दिली आहे. आता सपोज आपण इथं आलोत, आपण म्हटलं की आपण वाईन शॉप टाकूयात नाहीतर दारूचं दुकान टाकूयात. तुम्ही म्हणताल सर असले का उदाहरणं देतात? आता जनरल लाईफचे उदाहरणं मला तुम्हाला देणं गरजेचं आहे. पहा ते ये निबीला म्हटलं, बेनिशीला म्हटलं, ती तिकडच गेला, हे असले उदाहरणं आता नाही. तुम्हाला जनरल लाईफची उदाहरणं देणं गरजेचं आहे जे की तुमच्या लाईफमध्ये आहे. मी महाराष्ट्रामध्ये म्हणतोय आपण लिकर फॅक्टरी टाकूयात पार्टनरशिप मध्ये. लिकर फॅक्टरी किंवा हॅलो हा बोला. नाही बंद आहे तिचा फोन. बरं एक मिनिट. मग लिकरची फॅक्टरी टाकायचं म्हणजे लिकरची म्हणजे माहिती ना ची फॅक्टरी टाकायचं म्हटलं आपण. ओके कुठली त्याच्या नादात गेल्यावर तर ती फॅक्टरी टाकायचं म्हटलं आणि महाराष्ट्रामध्ये टाकायचं म्हटलं त्याची परमिशन वगैरे घेतले, सगळे लायसन्सेस वगैरे घेतले. आपण व्यवसाय टाकू शकतो का नाही टाकू शकत? महाराष्ट्रामध्ये टाकू शकतो. सेम प्लॅन घेऊन आपण गुजरातला गेलो. इथं आम्हाला दारू दुकान चालू करायचं. गुजरात काय म्हणतं? इल्लीगल आहे. काय ते? इल्लीगल. आम्ही त्याला परमिशन देणार नाही कारण आमच्या एरियामध्ये त्याला परवानगी नाही. दारू म्हणजे बंधन घातलेलं क्षेत्र आहे. त्याला इल्लीगल होतो तो बिझनेस. कसा होतो? इल्लीगल. जो महाराष्ट्रामध्ये लीगल आहे तो तिथे गेल्यावर काय झाला? इल्लीगल झाला. म्हणून तुम्हाला म्हणलं जिथं व्यवसाय टाकताय तिथल्या कायद्याची परवानगी आहे का हे पडताळायचं आणि मगच तो बिझनेस चालू करायचा. म्हणून 3ऱ्या नंबरचं फीचर आपण पाहिलं लॉफुल बिझनेस चीज परमिटेड बाय लॉ. तेच व्यवसाय पार्टनरशिप मध्ये चालू करू शकतो आपण जे कसे असतील? कायद्याने परवानगी देणारे असतील. ओके मग पाहता त्याच्यामध्ये बिझनेस अंडरटेकन बाय पार्टनरशिप शुड बी लॉफुल. जो बिझनेस पार्टनरशिप करणार आहे तो कसा असला पाहिजे? लॉफुल असला पाहिजे. ओके पुढे
इट कॅनॉट अंडरटेक बिझनेस विच इज नॉट अलाउड बाय स्टेट. स्टेटने जो अलाउ केलेला नाही तो बिझनेस ते घेऊ शकत नाही आणि चालूही करू शकत नाही. The definition of partnership also does not permit any illegal business. Definition पण त्याची परमिट करत नाही, कोणतेही इलिगल बिझनेस करण्याची परमिशन देत नाही. पुढचं जो फीचर आहे, पुढचं फीचर आहे त्याचा शेअरिंग ऑफ प्रॉफिट्स अँड लॉसेस. शेअरिंग ऑफ प्रॉफिट्स अँड लॉसेस. आता इथंच पाहिलं ना आपण, इट इज द रिलेशन बिटवीन पर्सन्स हू हॅव ऍग्रीड टू शेअर प्रॉफिट्स. पार्टनर्स मध्ये काय शेअर झाला पाहिजे? प्रॉफिट शेअर झाला पाहिजे किंवा लॉस. आता किती? तुम्ही रस्त्याने जात होतात, रस्त्याने जाताना तुमचा मित्र आणि तुम्ही असं खांद्यावर हात टाकून चालला होतात किंवा मैत्रीण आणि तुम्ही खांद्यावर हात टाकून चालला होतात लहानपणी, दुसरी तिसरीला असताना त्यावेळेचा आठवा, आणि अचानक तुम्हाला समोर 10 रुपयाची नोट दिसली, तुम्हाला सापडली, तर तुमचा लगेच रेशो ठरला जायचा. 5 रुपये तुझे, 5 रुपये माझे. 5 रुपये सापडले तर 2.5 रुपये तुझे, 2.5 रुपये माझे. आता मैत्रीण खायला घेतली तर तुम्ही खायला घेत नव्हते, नाही माझे, मला 2.5 रुपये दे, मला काय घ्यायचं तुम्ही नंतर घेतो. ओके, मला किती रुपये पाहिजेत? माझे 2.5 रुपये. आता सापडलेल्या पैशात तुम्ही वाटाघाटी करत होतात. वाटाघाटी म्हणजे डिस्ट्रीब्युशन करत होतात तुम्ही त्याच्यामध्ये. आता इथं बिझनेसमध्ये कमवलेल्या प्रॉफिटमध्ये वाटाघाटी करणारच ना तुम्ही, परंतु याची वाटाघाटी आधी ठरवल्याप्रमाणे करावी लागेल. कशी करावी लागेल? आधी ठरवल्याप्रमाणे. तुम्ही तर आधी कधी ठरवलं होतं? ठरवल्याशिवाय पुढे होतं का? डायरेक्ट लग्न होतं? डायरेक्ट लग्न होतं? पुढे थांबल्या लग्न झालं असं होतं का नाही? आधी ठरवावं लागतं, मग त्याचं पूर्णपणे विल्हेवाट लावावी लागते, मग त्याची शेवटला वाट लागते. तरी बामनबांना म्हणत असतो, सावध सावध, शेवटला जमत आता तुझ्यासाठी, आता आम्ही बी ऐकतो नाही शिक्षक असून. ओके, तर या आर्टिकल मध्ये किंवा पार्टनरशिप डीड मध्ये किंवा रिटर्न अग्रीमेंट मध्ये किंवा ओरल मध्ये त्यांनी सांगितलेलं असतं. सपोज ते जर म्हणले 2:1 चा, दोघच जण पार्टनर आहे, 2:1 चा रेशो, 2:1. ओके, 2:1 इज 2 म्हणू शकतात त्याला. काय म्हणू शकतात? 2:1. ओके, as2 म्हणा नाही तर is2 म्हणा. 2:1 चा रेशो जर असेल, आता याचं म्हणणं 2:2, 2:2 नाही, is2 म्हणतात लगेचच. 2:1. बरेच जण is2 म्हणतात. MBCL चे स्टुडंट is2, गॅस पेटवा तुमचा, is2 पेटू नका. आता 2:1 चं मिनिंग काय येतं माहितीये का तुम्हाला? सपोज ए आणि बी हे दोघं जण पार्टनर आहे. एक 2 रुपये घेणार, एक 1 रुपया घेणार. एक किती रुपये घेणार? 2 रुपये. आणि एक किती रुपये घेणार? 1 रुपया. मग त्यांच्याकडे टोटल किती रुपये असले पाहिजेत? 3 रुपये. 3 रुपये असतील तर ए किती रुपये घेणार? 2 रुपये. आणि बी किती रुपये घेणार? 1 रुपया. हे 3 रुपयासाठी पाहिलं. आता त्यांना प्रॉफिट झाला 4,000 किंवा सपोज 6,000 प्रॉफिट झाला. किती हजार प्रॉफिट झाला? 6,000. मग यांचा रेशो काढा म्हटलं तर ए किती घेणार? 2 रुपये. किती रुपयापैकी? 3 रुपयापैकी. आणि बी किती रुपये घेणार? 1 रुपये. किती रुपयापैकी? 3 रुपयापैकी. मग आता जर याने गुणाकार केला याच्यासोबत तर याच्यामधली याला किती मिळणार हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. जसं की 6,000 गुणुले 2 भगुले 3 गणुले 2 भगुले 3. 3 1 3, 3 दुने 6. पुढचे 3 शून्य तसंच, 2 दुने 4. हे किती आले? 4,000 घेणार. ही ए किती रुपये घेणार? 4,000. मग बी किती रुपये घेणार? तर बी साठी पण तसंच 6,000 गुणुले 1 भगुले 3. 3 1 3, 3 दुने 6, 0 0 0. आणि 2 1 2. म्हणजे हा किती रुपये घेणार? 2,000 रुपये. ही झाली वाटाघाटी. ही काय झाली? वाटाघाटी. म्हणजे डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट्स अँड लॉस. डिस्ट्रीब्युशन म्हणजे वाटून देणे. डिस्ट्रीब्युशन म्हणजे वाटून देणे. ही वाटून दिल्यानंतर या प्रकारचा जो पार्ट असतो, मी काय म्हणले, हे कधी ठरवलं असेल तर आधी ठरवलं असेल. आता त्याचं ठरलंच नाही, मग
पळून जाऊन केलं असेल. ठरलंच नाही तर कसं केलं असेल, पळून जाऊन केलं असेल. तर तसं नाही, त्यांचं ठरलं नाही. म्हणजे व्यवसाय चालू करण्याच्या नादामध्ये त्यांनी प्रॉफिट कोण किती वाटून घेणार हेच विचार केला नाही. म्हणजे ना तर ते ओरली बोलले ना रिटर्न मध्ये बोलले. म्हणजे रिटर्न मध्ये बोलले नाहीत म्हणजे कशात नाही, पार्टनरशिप डीड मध्ये पण काहीच नाही आणि आर्टिकलशिप मध्ये पण काहीच नाही. मग याला काय म्हणतो आपण, पार्टनरशिप डीड ऍबसेंट असणं किंवा सायलेंट असणं. ऍबसेंट म्हणजे त्याने पार्टनरशिप डीडच बनवली नाही. ऍबसेंट म्हणजे काय, पार्टनरशिप डीडच बनवली नाही. आणि सायलेंट असणं म्हणजे काय, बनवली पण त्याच्याबद्दल बोललेच नाही. बनवली पण त्याच्याबद्दल बोललेच नाही. ओके, तर या केसमध्ये तर बनवली असेल तर त्याच्यानुसार जेवढं त्यांनी ठरवलं 2:1 ठरवलं असेल, 5:3 ठरवलं असेल, 3:2 ठरवलं असेल तर त्यानुसार वाटून द्यावं लागेल. आणि बनवलंच नसेल तर इक्वल म्हणजे 1:1. आता तुम्ही सांगा, जसं तुम्हाला मी लहानपणाचं उदाहरण दिलं, लहानपणी तुम्हाला पैसे सापडले तर तुमच्या मित्रातून तुमच्यात आधीच ठरलेलं असायचं का आपण इक्वल म्हणजे समान वाटून घेऊ? नाही, अचानक सापडले, अचानक वाटून घेतले. का तुमचा व्यवसाय होता, खाली पैसे बघत झाले, सापडले तर 5 रुपये तुला 3 रुपये मला, असा होता का व्यवसाय? नाही. मग बघायचं तुम्ही, एखाद्याकडून कळावं तुम्हाला तिथं पैसे पडले होते, हरवले रे, कुठे पडले होते, तिथं पडले होते का, जाऊन बघून येतो तुम्ही. ओके, लहानपण वेगळंच होतं. लहानपणाची मजा तुम्हाला आत्ता नाही. पहा, तुम्ही 10वीतून 11वी जंप केल्यानंतर तुमचं लहानपण गेलं. जर तुम्ही लहान आहात का मोठे आहात हेच तुम्हाला कळत नाही. तुम्ही जर कुठं जायचं म्हणलं तर घरचे लय मोठा झाला नाहीस, गपगारात बस. आणि लहान पोरांच्यात किंवा 8वी 9वीच्या पोरांच्यात खेळायला लागलात, तो आता लहान राहिला नाहीस, घरात बस. मग तुम्हालाच कळत नाही आपण लहान आहे का मोठे. हे टीन एजचा प्रॉब्लेम असतो. टीन एजर्सचा प्रॉब्लेमच आहे. ते लहान आहेत का मोठे हेच कळत नाही. कधी मोठे होणार कधी लहान राहणार हे पण त्यांना समजणार नाही. ओके, ठीक आहे. 1:1चा जर ठरलं नसेल तर, जर त्यांचं काहीच ठरलं नाही त्यावेळेस किती द्यायचा प्रॉफिट? 1:1. ओके, म्हणजे काय, तर याला आपण म्हणतो इक्वल रेशो. हे कोणी सांगितलं? याने सांगितलं. कोणी सांगितलं? याने म्हणजे कोणी? पार्टनरशिप ऍक्ट 1932 यांनी सांगितलं. If partnership deed is absent or silent, then distribute profit or losses among the partners in equal ratio. कोणत्या रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करा? इक्वल रेशो. इक्वल रेशो म्हणजे 1:1. 3 असतील तर अजून 1:1. 4 असतील तर अजून 1:1. म्हणजे 2 असतील तर किती भाग करायचे? 2. 3 असतील तर किती भाग करायचे? 3. 4 असतील तर 4 भाग, प्रत्येकाला 1-1. ओके, समजलं इथपर्यंत? आता याच्यामध्ये थिअरी पाहूयात. ओके, पुस्तकात काय दिलंय ते पाहूयात, एकदा समजून घेऊया. The purpose of partnership is to earn maximum profit. Partners have to share profits and losses according to the ratio given in the agreement. म्हणजे दिला असेल इथं ऍग्रीमेंट मध्ये, ओरल ऍग्रीमेंट मध्ये झालं ना, ओरल रिटर्न, त्याच्यामध्ये ज्यांनी ठरवलं असेल त्याप्रमाणे असेल तर त्याप्रमाणे डिस्ट्रीब्यूट करून घ्यावा लागतो. If the agreement is silent about the ratio, then profit and losses sharing will be equal. जर ऍग्रीमेंट सायलेंट असेल तर प्रॉफिट अँड लॉस कसा डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचा? इक्वल. समजलं इथपर्यंत? ओके, आता पुढचा पार्ट आहे अनलिमिटेड लायबिलिटी. तुम्ही म्हणतात भरपूर, 11वीला पण अभ्यासलं, पण याचा अर्थच समजत नाही. अनलिमिटेड लायबिलिटी. 2 मिनिटं विचार करा किंवा 10 सेकंद विचार करा. अनलिमिटेड लायबिलिटी म्हणून असं डोक्यामध्ये विचार ठेवा. अनलिमिटेड लायबिलिटीचा अर्थ पूर्णपणे मला माहिती आहे म्हणा, आणि मग तुम्ही शांत बसा त्याच्यावर. काय अर्थ आहे तो आठवा जरा. 11वी पासून ऐकला तुम्ही शब्द अनलिमिटेड लायबिलिटी, काय अर्थ येतो स्वतःच सांगा स्वतःला. तुम्हाला जे आठवते ते म्हटलं. पुस्तकातलं वाचून तुम्ही घ्या असं म्हटलं. तुम्हाला जो माहिती आहे, ऐकला नाही याच्या अगोदर भरपूरदा शब्द, मग तुम्हाला माहिती असला पाहिजे ना त्या शब्दाचा अर्थ. सांगू शकतात आता अनलिमिटेड लायबिलिटीचा अर्थ? खर्च नाही. अनलिमिटेड लायबिलिटी म्हणजे टू पे आउटसाइडर्स. ओके,
म्हणजे काहीतरी आपण देणं आहोत बाहेरच्यांना, कोणाचं तरी देणं आपण आहोत. ते कसं आहे? अनलिमिटेड देणे. कसं आहे ते? अनलिमिटेड देणे. अनलिमिटेड म्हणजे सर त्याला मोजताच येत नाही का? नाही, मोजता येतं. काय करता येतं? मोजता येतं. सपोज जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, ह्या तिघांची पार्टनरशिप फॉर्म होती. काय होती? फॉर्म होती. या दोघांचीच होती असं सांगितलं. सोल ट्रेडरची लायबिलिटी पण कशी असते? अनलिमिटेड असते. पार्टनरशिपची पण लायबिलिटी कशी असते? अनलिमिटेड. आता याचं म्हणणं काय आहे? तर ह्यांनी हा व्यवसाय चालू केल्यानंतर बाहेरून व्याजाने 10 लाख रुपये ते घेतले होते आणि यांना व्यवसायात तोटा झाला. व्यवसायात काय झाला? तोटा झाला. मग आता व्यवसाय बंद केला. आपण काय म्हटलं होतं? दोघं कसे आहेत? वेगळे. बिझनेसमन वेगळा आणि बिझनेस वेगळा. ओके. मग व्यवसाय बंद पडल्यावर आता इथं जे माणसं होते ते माणसं पैसा व्यवसायाकडून घेणार का व्यावसायिकाकडून घेणार? व्यवसाय तर बंद पडला. आता कोणाकडून घेणार? त्याच्याकडून घेणार. हे काय म्हणतील? अरे पार्टनरशिपची सगळी प्रॉपर्टी संपली. प्रॉपर्टी नाही आता आमच्याकडे काहीच. पार्टनरशिप मध्ये होती तेवढी इकून आम्ही दुसऱ्याचं देणं दिलं. तुझं 10 लाख राहिलं. आता नाही. आता नाही म्हणला. वडील 2-4 निबार म्हणला. ते घरचं इकायचं आणि माझे पैसे आणून द्यायचे. का म्हणला माणूस? ते घरचं काय इकायचं ते इकायचं 2 जणांनी आणि ते माझे पैसे आणून द्यायचे. आता मला सांगा, लायबिलिटी होती कोणाची? बिझनेसची. आता ह्या लायबिलिटीसाठी यांना प्रॉपर्टी कोणती विकावी लागते? पर्सनल प्रॉपर्टी. कोणती? पर्सनल प्रॉपर्टी. मग हेच बिझनेसची लायबिलिटीसाठी ओनरची पर्सनल प्रॉपर्टी जिथं वापरली जाते त्याला आपण अनलिमिटेड लायबिलिटी असं म्हणतो. समजलं? म्हणजे थोडक्यात बिझनेसमनच्या इथपर्यंत हात जाणे म्हणजे अनलिमिटेड लायबिलिटी. रागाला जाऊ शकतो ना, पैसे दे, घरातलं सामानच उचलून दे, पैसे दे. ओके. एकाला म्हणू शकतो का दोघांना? दोघांना. आता काय झालं याच्यामध्ये? शनी याचं सगळंच इकलं. शनी याचं काय केलं? सगळीच प्रॉपर्टी की 1 लाख रुपये निघाले. तेवढे अंगावरचे कपडे राहिले. तेवढे काय राहिले? अंगावरचे कपडे राहिले. सगळे एकूण किती रुपये आले? 1 लाख रुपये. मग यांनी हे म्हणलं, याला दिले. म्हणलं हे बघ भाऊ, तू इकडे ये, घरी ये, बघ माझ्याकडे जेवढं होतं तेवढं विकलं, जेवढं होतं तेवढं विकलं, सगळं खपलं, 1 लाख रुपये निघाले, तेवढंच देतो, घेऊन जा. म्हणजे याचा द्यायचा उद्देश होता. अजून प्रॉपर्टी असते तर त्यांनी त्याच्यामध्ये त्यांनी ते पेड करून टाकलं असतं. आता म्हणजे हा काय झाला? इन्सॉल्वंट झाला. देणं किती रुपये राहिलं त्याचं? अजून 4 लाख रुपये तर देणं राहिलं ना अंगावरती. म्हणजे हा कोण झाला? इन्सॉल्वंट झाला. लायबिलिटी जास्त झाली, ऍसेट कमी झाली, देणं राहिलंच ना शिल्लक तरी पण. मग आता हा इन्सॉल्वंट झाला. मग तुम्ही तर सर याच्याकडून 5 लाख घेणार होता, याच्याकडून 5 लाख घेणार होता, बरोबर ना? तर असं नाही, दोघांकडून मिळून 10 लाख घ्यायचे होते त्याला. एवढंच लक्षात ठेवा. याने किती दिले? 1 लाख. आता 9 लाख तू दे. आता 9 लाख तू दे. त्याचं तर सगळं संपलं. कायदा सुद्धा परमिशन दिली. आता 9 लाख तू दे. ह्याने बी सगळं ऐकलं. ह्याचे 6 लाख निघाले. तर मग कोर्ट म्हणतं 6 लाख घे, ग बस, त्याच्या अंगावर कपडे राहिले तेवढे तर राहू दे घालायला त्याला आता पैसे मागू नको. कोर्टात जर चालला तर केस. ओके. म्हणजे या प्रकारे. आता मला सांगा, लायबिलिटी होती कोणाची? बिझनेसची. प्रॉपर्टी वापरली कोणाची? पर्सनल बिझनेसमनची. मग यालाच आपण काय म्हणतो? अनलिमिटेड लायबिलिटी. समजलं? तर अनलिमिटेड लायबिलिटी कोणाची असते? बिझनेसची. पण ती लायबिलिटी पेड करण्यासाठी जर बिझनेसची प्रॉपर्टी सफिशियंट नसेल, जर बिझनेसची प्रॉपर्टी सफिशियंट नसेल, सफिशियंट म्हणजे पुरेशी नसेल, ऍडिक्वेट नसेल, तर त्या केसमध्ये बिझनेसमनच्या पर्सनल प्रॉपर्टीचा वापर करून ती लायबिलिटी पेड करावी लागते. कोणत्या प्रॉपर्टीचा वापर करून? बिझनेसमनच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीचा वापर करून ती लायबिलिटी पेड करावी लागते. याच लायबिलिटीला आपण काय म्हणतो? अनलिमिटेड लायबिलिटी. आता जॉईंटली पण अनलिमिटेड होती. जॉईंटली म्हणजे दोघांची मिळून पण अनलिमिटेड. म्हणजे बिझनेसची लायबिलिटी कोणाकडे जाऊ शकते? दोघांकडे किंवा एकाकडे. पहिलं 9 लाख याच्याकडे पाठवले होते. मग अनलिमिटेड लायबिलिटी कशी असते? जॉईंटली आणि सेव्हरली. सेव्हरली म्हणजे एकट्याची पण
आणि जॉईंटली म्हणजे सगळ्यांची पण. सगळ्यांचीच लायबिलिटी कशी असते? अनलिमिटेड. कशी? जॉईंटली अँड सेव्हरली. जॉईंटली अँड सेव्हरली. समजलं हे? मग जॉईंटली अँड सेव्हरली अनलिमिटेड लायबिलिटी असू शकते. परंतु याच्यामध्ये आता मी परंतु म्हटल्यानंतर पूर्ण शब्दच बदलतो. माहिती आहे ना तुम्हाला? परंतु शब्दाचा अर्थ खूप मोठा आहे. आता अनलिमिटेड लायबिलिटी असते कशी? जॉईंटली अँड सेव्हरली. समजला हा पॉइंट? ओके. तुम्ही लपाछपी खेळत? लपाछुपीच म्हणतात ना तुम्ही इकडे, दुसरं काय म्हणतात? लपना पाणी. तुम्ही पाणीच काढतात. फार लातूरमध्ये पाणी नाही त्याने पाणीच काढतात. तुम्ही कशातले? लपना पाणी खेळत असतात तुम्ही. ओके. आता या लपाछपी किंवा कोणतेही डाव खेळताना तुम्ही ज्यावेळेस 7वी 8वीला होतात त्यावेळेसची गोष्ट सांगतो. तुमच्यात एखादं पहिली दुसरीचं पोरग यायचं खेळायला, बरोबर? तुमच्यात एखादं लहान पोरग खेळायला आलं तर तुम्ही ज्यावेळेस सुटता त्या सुटताना तुम्ही त्याला एक नाव ठेवलेलं असतं. काय नाव ठेवलेलं असतं त्याला तुम्ही? लिंबू टिंबू. म्हणजे त्याने जर धप्पा दिला तर राज्य परत घ्यावं लागेल. त्याने जर धप्पा दिला तर राज्य परत. पण त्याला जर पहिल्यांदा पकडलं तर त्याच्यावर राज्य नाही. त्याला राज्य अलाउड आहे का? नाही. तो राज्य घेणार नाही. म्हणजे थोडक्यात तो फायद्यात आहे का तोट्यात आहे? तो कशात येऊ शकतो? फायद्यात येऊ शकतो. तोट्यामध्ये ते येऊ शकतो का? नाही. तसंच इथं बी आहे लिंबू टिंबू. आपल्या पार्टनरशिप मध्ये पण एक लिंबू टिंबू आहे. त्याला आपण मायनर पार्टनर म्हणतो. कोणता पार्टनर म्हणतो? मायनर पार्टनरची लायबिलिटी लिमिटेड असते. फक्त कोणाची लायबिलिटी लिमिटेड आहे याच्यामध्ये? मायनर पार्टनर. आता मायनर कोणाला म्हणायचं? ज्याला 18 वर्ष पूर्ण झालेले नाही त्याला काय म्हणायचं? मायनर. 18 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीला काय म्हणतो आपण? मेजर. काय म्हणतो आपण? मेजर. ओके. मग मायनर म्हणजे काय तुम्हाला जर विचारले? मायनर तुमच्या डोक्यात बसलं 18 वर्षापेक्षा खालील. 18 वर्ष पूर्ण झाले तर मेजर झाला. 18 किंवा 18 पेक्षा खालचा व्यक्ती असेल त्याला काय म्हणायचं? मायनर. मग तुम्हाला विचारलं मायनर पर्सन, द पर्सन हु इज नॉट मेजर इज नोन ॲज मायनर. आणि मेजर, द पर्सन हु इज नॉट मायनर इज नोन ॲज मेजर. असलं बोंबलायचं नाही. चालते डेफिनेशन, परीक्षेला मार्क बी येते त्याला. मग तुमचं काय चुकीचं आहे का? काय चुकीचं आहे? जो मायनर नाही त्याला आपण मेजर म्हणतो, जो मेजर नाही त्याला आपण मायनर म्हणतो. बरोबर आहे का नाही? ओके. चुकीचं नाही, परीक्षेला मार्क येतात. पण मला इथं चुना लावायचं नाही असलं सांगून. मला प्रॉपर डेफिनेशन सांगायची. द पर्सन हु कम्प्लिटेड हिज 18 इयर. ओके. कम्प्लिटेड हिज एज 18 इयर इज नोन ॲज मेजर. ओके. ही एक डेफिनेशन सांगा. मग खाली सांगा द पर्सन हु इज नॉट मेजर इज नोन ॲज मायनर. एक चालेल. एकाची कोणाची तरी क्लिअरली द्या. आपण दोघांना जे ते नाही ते हे, जे हे नाही ते असं सांगायचं. ओके. मायनर पार्टनरची लायबिलिटी कशी असते? लिमिटेड. आता लिमिटेड लायबिलिटी म्हणजे काय? जसं अनलिमिटेड लायबिलिटी पाहिलं, बिझनेसची लायबिलिटी पेड करण्यासाठी जर बिझनेस प्रॉपर्टी सफिशियंट नसेल तर ओनर्सची प्रॉपर्टी यूज केली जाऊ शकते, पर्सनल प्रॉपर्टी. तर लिमिटेड लायबिलिटी म्हणजे काय? तर मायनर पार्टनरनी बिझनेस चालू करताना 1 लाख रुपये भांडवल दिलं. किती लाख रुपये भांडवल दिलं? 1 लाख. बिझनेस बंद पडला, ह्या बिझनेसची प्रॉपर्टी वगैरे सेल केली तर मायनर पार्टनरची लायबिलिटी फक्त 1 लाखापर्यंतच. ह्याच्यातून जेवढे घेता येते तेवढे घे. 2 लाख असतील तर ही 1 लाख घ्यायचं गप्प बसायचं. माझ्याकडे घरी यायचं नाही, तर मी पप्पांना नाव सांगेल म्हणून. कोणाला नाव सांगेल? पप्पांनाच सांगेल. आणि ती बारकं पोरग पप्पा किंवा मम्मी म्हणलं की तुम्ही फुल होतात. त्याच्याजवळ थांबतात का? ते लगेचच म्हणलं पप्पा त्याने मला मारलं. कोण मारलं रे? कोण नाही का ते उगा रडत होतं. चेष्टा. तिकडे खाली गाठायला चाललं होतं, जाऊन म्हणल्यामुळे मारलं मी त्याला. तुम्ही अजून कारण सांगतात त्याची चुकी दाखवून देतो. नाही बाबा आम्ही चाललो नव्हतो तिकडे. तू गेलतास का नाही तेव्हा तिकडे? गेलतास का नाही? तसं करून तुम्ही त्याला फसवतात. तर इथं फसवून दिलं जात नाही. इथं त्याची लायबिलिटी कुठपर्यंत? 1 लाखापर्यंत. त्याच्या घरी जायचं नाही. म्हणजे त्याची पर्सनल प्रॉपर्टी बिझनेससाठी वापरली जाणार नाही. म्हणजे हा बिझनेस मधला कोण झाला? लिंबू टिंबू. बिझनेस मधला हा कोण आहे? लिंबू टिंबू. समजला आता? मायनर पार्टनर. ओके. चला, लायबिलिटी कशी असते? अनलिमिटेड. ओके. जॉईंटली अँड सेव्हरली कशी आहे? अनलिमिटेड. द लायबिलिटी ऑफ पार्टनर्स जॉईंटली अँड सेव्हरली आर अनलिमिटेड. समजलं इथपर्यंत?
The liability of partners jointly and severally are unlimited, but minor partner's liability is limited extend to his capital. कुठपर्यंत? त्याच्या भांडवलापर्यंतच मर्यादित राहणार, घरापर्यंत जाणार नाही. शेअर पुढे रजिस्ट्रेशन. 6वं फीचर कोणतं आहे? रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन. आता मी कोणाला म्हणतो, जसे काही मुलं शाहूचे म्हणतो, काही मुलं दयानंदचे म्हणतो, काही मुलं बसवेश्वरचे म्हणतो आपण. कशामुळं? म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन केलं शाहूमध्ये आणि तुम्हाला मी स्टुडंट म्हणणार बसवेश्वरचे. शक्य आहे का असं? नाही. तुम्ही रजिस्ट्रेशन केलं दयानंदमध्ये, मी तुम्हाला म्हणणार शाहूचे विद्यार्थी. होईल का? असं नाही. मग तुम्ही त्या कॉलेजचे विद्यार्थी कधी होताल? तर तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर होताल. तुम्हाला त्या कॉलेजचं अगोदर रजिस्ट्रेशन करावं लागतं ना. डायरेक्ट जाऊन गेले, उद्या कपडे घेतले शाहूचे, गेले वर्गात जाऊन बसले असतात काही महान. त्यामुळे दरवाजावर त्यांना माणसं लावावं लागतात. तुझी आयडी दाखव, मग आत जा, नाही तर बाहेर जा. ओके. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं मला, की रजिस्ट्रेशन जसं कॉलेजसाठी रिक्वायर्ड आहे तसं पार्टनरशिपसाठी पण गरजेचं आहे. मी काय म्हटलं? पार्टनरशिपसाठी पण गरजेचं आहे, पण एवढं नाही. आता रजिस्ट्रेशन नॉट कंपल्सरी. पार्टनरशिपचं रजिस्ट्रेशन करावं असं कुठं सांगितलेलं नाही. कंपल्सरी नाही, परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये कंपल्सरी. रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप इज नॉट कंपल्सरी इन इंडिया एक्सेप्ट इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. एक्सेप्ट म्हणजे काय? याला सोडून. म्हणजे अपवाद. अपवाद कोण आहे? महाराष्ट्र. म्हणजे इंडियामध्ये रजिस्ट्रेशन कंपल्सरी नाही, महाराष्ट्राला सोडून. मग महाराष्ट्रामध्ये कंपल्सरी. ओके. म्हणजे रजिस्ट्रेशन कंपल्सरी नाहीये कुठे? भारतामध्ये. कुठे कंपल्सरी आहे? महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्राला सोडून भारतात रजिस्ट्रेशन कंपल्सरी नाही. ओके. रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फॉर्म इज कंपल्सरी ओनली इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र विथ इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल 2005. कधीपासून कंपल्सरी? 1 एप्रिल 2005 पासून कंपल्सरी केले. कुठे? महाराष्ट्रात. इंडियाचं बघतोय का आपण? नाही. इंडियात कंपल्सरी आहे का? नाही. एक्सेप्ट महाराष्ट्र. कोणाला सोडून? महाराष्ट्राला सोडून. अकॉर्डिंग टू इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म इज ऑप्शनल. म्हणजे कंपल्सरी नाही. करू पण शकतात, नाही पण करू शकतात. त्यांच्या मनावर. कशावर? त्यांच्या मळ्याप्रमाणे. ओके. इज ऑप्शनल. इट मीन्स अ फर्म मे ऑर मे नॉट बी रजिस्टर्ड. रजिस्ट्रेशन ऑफ फर्म merely certifies its existence and it is process of entering the name of partnership firm in the register of registrar. रजिस्ट्रार म्हणजे नोंदणी करून घेणारा अधिकारी. पार्टनरशिपची नोंदणी करून घेणारा पार्टनरशिप रजिस्ट्रार असतो तो. तर एक लीगल पार्ट मध्ये येण्यासाठी आणि पार्टनरशिपची नोंदणी केलेली कधी पण चांगलं असतं, परंतु नोंदणी करावी किंवा नाही करावी हे पार्टनर्सच्या मनावर आहे. कोणाच्या मनावर आहे? पार्टनर्सच्या मनावर आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये करावीच लागेल. काय करावं लागेल? पार्टनरशिपचं रजिस्ट्रेशन करावंच लागेल. समजलं? कधीपासून चालू झालं हे? 1 एप्रिल 2005. नेक्स्ट फीचर आपलं 7th जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट. आपण जेवढे पण फीचर्स पाहिले हे सगळे आपण डेफिनेशन मधलेच पाहिले. जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट. आता सपोज आपण सगळ्यांनी मिळून बिझनेस चालू केला आणि हा बिझनेस चालू केल्यानंतर मी गेलो बाहेर, त्यापैकी तुम्ही बसले होते दुकानावर. मग एका गिराईकाला वस्तू विकल्या होत्या, त्या वस्तूचे 1 लाख रुपये तुम्हाला आले. 1 लाख रुपये तुम्हाला आले. तुम्ही मालक आहेत ना त्या व्यवसायाचे, तुम्हाला आले. मग मी कोण आहे? मी पण मालक आहे, बरोबर. मग मी येण्याच्या अगोदर ते पैसे तुम्हाला मिळालेले तुम्ही मला सांगताल का? नाहीच सांगणार. सांगावं लागेल का? नाही सांगितलं तरी चालेल? सांगितलंच पाहिजे. तुमची काय रिस्पॉन्सिबिलिटी तुम्हाला सांगणं व्यवसायात काय होतं. आता मी जे गेलतो ते पण तिकडे करार करण्यासाठीच गेलतोय, क्लायंटला भेटायलाच गेलतो. क्लायंटने मला 5 लाख रुपये दिले. क्लायंटने मला किती लाख रुपये दिले? ते 5 लाख रुपये. ते मला आलेले पैसे तुम्हाला सांगावं लागतील का? नाही सांगावं लागणार? सांगावंच लागणार.
म्हणजे मी मालक जरी असलो तरी तुमच्या वतीने पण मी काम करतो, एजंट आहे तुमचा, थोडक्यात असंच. मला तुम्हाला मी जे काही केलं ते तुम्हाला सांगावं लागेल आणि तुम्ही जे काही केलं ते मला सांगावं लागेल. म्हणजे मी मालक जरी असलो तरी एजंट पण आहे तुमचा. बाकीच्या पार्टनरचा कोण आहे? एजंट आहे. सगळ्यांना सांगा, तुम्ही मालक जरी असलात तरी तुम्ही माझे पण एजंट असल्यासारखे आहेत. तिथं जे काही झालं ते तुम्हाला मला सांगावं लागेल. मग आपण दोघं मालक आहेत, तर आपली मालक आहेत, आपण बिझनेस काय करतो? मॅनेज करतो. कसा करतो? दोघं मिळून करतो. ओके, कसा करतो? दोघं मिळून करतो आपण बिझनेस मॅनेज. मग याच गोष्टीला सांगायचंय मला तुम्हाला की पार्टनरशिप मध्ये बिझनेस जॉईंटली बी ओनरशिपचा असतो आणि मॅनेजमेंट पण कसं असतं? जॉईंटली असतं. मॅनेजमेंट पण कसं असतं? जॉईंटली असतं. समजतं इथपर्यंत? काही प्रॉब्लेम? पुढे जे दिलेले पार्ट प्रिन्सिपल अँड एजंट. समजलं ना? प्रिन्सिपल अँड एजंट रिलेशन. पण मी जरी मालक असलो तरी तुमचा कोण आहे? एजंट आहे. प्रिन्सिपल अँड एजंट. रिलेशन बिटवीन पार्टनर्स. पार्टनर्स मधले रिलेशन कसे असतात? प्रिन्सिपल अँड एजंट. समजलं? पार्टनर्स मधले रिलेशन कसे? तो पण पार्टनर आहे, मी पण पार्टनर आहे. पण मी जे काही केलं मला त्याला सांगावं लागेल, त्याने जे काही केलं त्याला मला सांगावं लागेल. म्हणजे मी मालक असलो तरी त्याचा एजंट आहे आणि तो मालक असला तरी तो माझा एजंट आहे. आम्ही काय पाहणार? मी जी डील करायला गेलतो, मी फक्त माझ्या एकट्यासाठी करायला गेलतो का आमच्या दोघांसाठी करायला गेलतो? दोघांसाठी करायला गेलतो. तू जे काही काम केलं तर तुझ्या एकट्यासाठी केलास का आपल्या दोघांसाठी केलं? दोघांसाठी केलास. म्हणजे तू जसा मालक आहे तसा तू माझा एजंट पण आहे. मी जसा मालक आहोत तसा मी त्याचा एजंट पण आहे. यालाच आपण म्हणतो पार्टनरशिप मधलं रिलेशन. पार्टनरशिप मधलं रिलेशन कसं असतं? प्रिन्सिपल अँड एजंट रिलेशन असतं. समजतं? ओके, चलायचं पुढे. शेवटचं डिझोल्युशन. शेवटचा पॉइंट काय आहे? डिझोल्युशन. कितवा पॉइंट आहे? 9. DISSOLUTION. डिझोल्युशन म्हणजे बंद करणे. शटर डाऊन, बिझनेस बंद. डिझोल्युशन. वाइंडिंग अप. डिझोल्युशन म्हणजे काय? वाइंडिंग अप. फर्म बंद करणे किंवा पार्टनरशिप बंद करणे. पार्टनरशिप बंद करणे वेगळं झालं, फर्म बंद करणे वेगळं झालं. फर्म म्हणजे बिझनेसच बंद आणि पार्टनरशिप बंद करणं म्हणजे काय? मग रिलेशन चेंज होतील. एक काढून टाकला, नवीन घेतला, ही झाली पार्टनरशिप बंद. म्हणजे डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप. आणि डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म म्हणजे व्यवसायच बंद. सगळं जे काही करतो ते सगळं बंद. समजलं इथपर्यंत? काही प्रॉब्लेम नाही. डिझोल्युशन इथपर्यंत. आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पार्टनरशिप डीड पाहणार आहोत आणि टाइप्स ऑफ पार्टनर्स पाहणार आहोत. मग त्याच्यामध्ये गब्बर, ठाकूर, बसंती, वीरू, छोटा भीम हे सगळे येणार आहेत उद्याच्या लेक्चरमध्ये. मग आपण हे उद्याला पाहणार आहोत. हा छोटासा मूवी. उद्या आहे संडे, डायरेक्ट आपलं लेक्चर असेल मंडेला. ओके, समजतं इथपर्यंत?